उन्हाळ्यात गरम होतंय तेवढं आता गरम होतंय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ सकाळ आमच्या आत्या काय म्हणत्या गरम होतंय. लय गरम होतंय. चला घरात गरम होतंय म्हणल्यावर आता काय का बाहेर हिंडायचं. दम निघाला गरम होतंय ती कुठं. लय दम निघा नाही लय गरम होतंय. आमच्या आत्याला लय उकाडतंय. मग आमच्या आत्याला उकाडतंय म्हणून आमच्या आत्याने आज चुलच पेटावली की सकाळ सकाळ लय सकाळ सकाळ हो का काय शिजाय घातलंय काय जणू उठलं की आधी शिजाय घालतात काय घालते त्या काय जणू चवळी आज घातली चवळी शिजायला. चवळी होय चवळी घातली. चहा आणलाय जाऊ पण वाटणार. भांड्याकडे जाऊ पण वाटणार आता. हा आता ह्यांचं उरकायचं होतं तर म्हणलं चहा द्यावा आधी त्यांना. हा इकडं चल इकडे एक गेली का मुरळ द्या बाहेर इकडे या. ती कुत्री ताणते ती चाल मारते ती नुसतं बाहेर हिंडायचं. तिथं ऊन नाही दारात आम्ही तिथं बसल्या कुत्र्याच्या तावडीत बरं का ही वाचली ना काही ये इकडे चल तिच्या पायाला लागले त्याच्यामुळे तिथं ही करते. कुत्री काय सुकला या सकाळी सकाळी चहा प्यायला छान असं शेंगदाणं भाजून ठेवल्यात मस्तपैकी. आता चवळीची उसळ करायची. तुमच्या लेकाने आणल्यात हॉटेलवर 10-15 आणल्यात प्रत्येक टेबल गणी एक ते भाकरी अशा मस्तपैकी ताटली घेत नाही ना असं टोपले घ्यायचं छान असं धरायचं. मग त्यांना हॉटेलवर सगळ्यांना अशा भाकरी वाढायच्या. परत बारकी बारकी एवढी एवढी टुपली त्यात परत ती टेबलला ठेवायची. त्या 2 भाकरी ठेवायच्या ज्याला खायचं ते खाणार ज्याला नाही खायच्या त्याने. काल इरबळ ते चाललेलं टुपली आणायचं आणि कुठं काय करा मिठाच्या भरण्या आणल्या टुपलीन विपलीन काय नो बायनो चालू होतं. म्हणलं चलू दे आता त्याला माग दिली असते काय माहिती बाई केवढ्याला दिली. बारामतीत गेलत मग त्यांना मी म्हणलं थांबा आपण दोघं मी पण येते सगळं दोघं आणू. नको नको म्हणलं मला लय कळतं माझं मी जाऊन आणतो म्हणलं बरं आहे. तरी त्यांना 1000-1500 गाडलं असतं त्या आख्या टोपल्यांना. बापू गेला आताच राहणार. बापूंचा व्हिडिओ काढायचा होता पण बापू काय थांबणार कारण का लाईट येते ना. लाईट आधी चालू झाली मोटर आली चालू झाली. सगळेजण सकाळ सकाळ चहा प्यायला काय त्याच्यात होतं ती त्यांना दमत नाही का नाही ती कशी ठेवली होती का तर पलीकडे माझं ते लसणाचं हो तो त्या आजीने कुठं नेली बघ आजीला विचार. पुढचं म्हणतात हातलंय खांजा होतोय असं गुदगुदू करतोय सारखं खांजवावं लागतंय म्हणून ती पुढं बोटात ना आले ना एवढं ती काढायचंय. मग काय करायचं थोडा दिवस थांबा पाहिजे. त्यांनी सांगितलं ना 8 दिवस मग तेच डॉक्टरांनी मागल्या 2 दिवसात गेलता. पण आता त्यांनी ऐकलं तर खरं ना माझं बरं तरी ऐकलं का 2 दिवस थांबला असता म्हणजे बरं झालं. हा हो मोटर चालू केली बाहेर कसलं गार लागतंय काय करावा काम सुसा नाही हात पाय वळा ना तर लय गार लागतंय. आणि आमच्या इथं तर कडणी सारं पाणीच आहे तळ्यातलं पाणी आटलं नाही ती काय असलं गार लागतंय असलं भारी वाटतंय काय सांगायलाच नको होय. नुसतं चहा असा गरम प्यायचा असा वाफ निघलेला हो प्यायचा आहे. काय म्हणती जिपरीने तर आमच्या टोपी घालून वरनं जर्किंग घातलंय. तुम्हाला मी कुठनं जिपरी वाटते बघा 2-2 शेंड्या बांधल्यात म्हणजे विना पाहिजे. आणि काल हॉटेलवर आलती बाया इतक्या गर्दीत नको म्हणलं तरी नको म्हणलं तरी येते ती बाई भेव वाटत काय पाय पोरं नुसती अड्यावर करते. काल मला तिथं आल्यावर कळलं अयो म्हणलं ही कोणावर आल्यात काय म्हणून तर आम्ही म्हणलं ते का चालू चिक्या ही मी आता डोक्यावर धरून घेतलं म्हणलं असल्या गर्दीत कधी धाडशी होणार ग तू म्हणते फक्त हे करू नका आम्ही कधी धाडशी होणार तू आता कसले धाडशी व्हायचंय. भावनगरला गुंगतच नेलं गुंगतच कोण कोण गेलत काल आत्या गेलत्या भावनगरला लग्नाला आम्ही गेल्यावर नेलून दोघी भावनगरला गेले. कार्याला लग्न होतं बनसुड्यांचं. मला खरं म्हणजे जायचं नव्हतं आधीमुळे मी गेलते पण कार्तिकी होती म्हणून बरं झालं. होय आबोली पण होता होय तुझ्या मैत्रिणी होत्याच की मग म्हणायचं तिथं होत्या तीच की दोघे आजीला घेऊन गेली कारखान्यात तिथनं घेऊन आली म्हणजे पोरगी लय हुशार आहे. मग नाक करता काय रविशंकरची पोरगी म्हणलं मग काय बा वाटतं. सगळ्यांना गुड मॉर्निंग या सगळेजण चहा प्यायला मस्तपैकी दर थोडं बाहेरचं ही करून आण आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. हाय मनी म्याव जाऊ द्या मम्मीने काय काम करायला लागले ते करते.
आधी तू झाड लावली का ग? बघा कसं काय छानसं वातावरण झालंय. आमचा फ्री टू कार्टन. असू द्या. बाय बाय. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये